ते नाही, ते पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी कुणासाठी तरी साडी घ्यायला लागले होते. ते कुणासाठी घ्यायला लागले तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. टोपी उडून चालली होती म्हणून त्याला गमजा बांधला होता, पण ती पण त्यानं नीट ठेवला नाही. आणि सकाळचं वातावरण एवढं मस्त होतं ना, तर आम्ही आलो तो साडीच्या दुकानामध्ये. कुठं पण जावं ह्यानं काही शांत बसतच नाही, नुसता वळवळा झाला. आता कोण म्हणत होतं की आमचं लेकरू वळवळ करत नाही, बोलत नाही, हसत नाही, काय करत नाही, ते आम्हालाच माहिती आहे काय काय करते ते. आणि इथं आम्ही डोसा वगैरे घेतला होता, कारण की ह्याला पण भूक लागली होती आणि आम्ही सकाळी तसंच न खाता आलो होतो. का नाही बसची वाट बघायला लागलं होतं, कारण की ह्याला बसनं जायचं होतं. पण आम्ही काही बसनं जाणार नव्हतो, याच्या मामाचं काम होतं म्हणून आम्ही आलेलो होतो. पण ठीक आहे म्हणलं, आता घरी आलो, चपाती भाजी वगैरे केली आणि ह्याला जेवायला दिलं मस्त. तर तारक मंत्र बघत बघत मस्त असं जेवण करायला लागलं होतं वंश. आता किती बी राडा नाही आवरायचं म्हटलं, घरामध्ये राडा होतेच आणि 4 दिवसाला असे कपडे पडतातच 2-4 का होईना. आणि ते लावायचं म्हटलं की कंटाळायला येते. मग असंच कधीतरी मग मूड आला का मग सगळं घर आवरायला घ्यायचं, त्याच्यासोबत ते कपडे पण लावून निघतात. मग तसं एक रूम असल्यामुळे पसारा तर पडतेच ना, पण ॲडजस्ट करावंच लागते. आणि ह्याला कमी भरते ना, हिच्या पप्पांनी अजून बुलेट आणून ठेवले घरामध्ये. आणि ही कडे मी कसावरती घेतलं होतं सूप त्या दिवशी. आणि इथं साखर वगैरे भरून घेतली, कचरा वगैरे सगळा झाडून वगैरे मारून घेतलं. आणि आता दिवस मावळाच होता, मग पूजा पण करून म्हणजे उपासना वगैरे करायची होती, पण आधी दिवा वगैरे लावून घ्यावा म्हणलं. मोदी साहेबांनी सांगितले तेल वाचवा म्हणून, तसं त्याच्यामुळे तर आम्ही कॅरी बॅगा सुद्धा टाकून देणार गेलो. कॅरी बॅगेतला सुद्धा थेंब थेंब तेल वाचवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू